आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। आश्रमातच होतीये लहान आणि मतिमंद मुलींची देहविक्री। कराड तालुक्यातील घटना। आश्रमात आश्रय देण्याच्या नावाखाली शारीरिक व मानसिक त्रास देऊन देहविक्रीचा व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची घटना समोर आली आहे। कराड तालुका हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मध्यवर्ती तालुका म्हणून ओळखला जातो। या तालुक्यात खेड्यापाड्यातून अनेक अनाथ लोकांना आश्रय दिला जातो। मात्र या आश्रमात आश्रय दिल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडत असल्याचं समोर आलंय। या आश्रमामध्ये आश्रय चालक मतिमंद महिलांकडून मालिश करण्याचं काम करून घेत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। तसेच मुलीने जर सांगितलेलं काम ऐकलं नाही तर तिला मारहाण देखील करत असल्याचं समोर येतंय। एवढंच नव्हे तर आश्रम चालक महिलांच्या स्वयंपाकघरामध्ये चक्क दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलंय। यात एक मुलगी पाण्याच्या हंड्यातून दारूच्या बाटल्या घेऊन त्या पॅक बरणीमध्ये ठेवत असल्याचं दिसतंय। आई चॅरिटेबल ट्रस्ट निराधार आश्रमाच्या अध्यक्ष आणि वधूवर सूचक आधार केंद्राच्या एजंटमध्ये मुली-मुलांच्या फसवणुकीचं गौड बंगाल समोर आलंय। महाराष्ट्रात विना लग्नाच्या मुलांमध्ये वाढ होताना पाहायला मिळतेय। अशा मुलांना आपल्या गळाशी लावून त्यांच्याकडून पैसे उकळण्यास येत आहेत। एक मुलगी अनेक ठिकाणी लग्न करून आपला स्वार्थ साधत संस्था चालक महिला मालामाल झालेली आहे। या संपूर्ण प्रकारात पैसे कमी पडत असल्यामुळे लहान आणि मतिमंद मुलींची देहविक्री करून पैसे उकळण्याला सुरुवात केली। एका कस्टमरशी लहान मुलीच्या देहासाठी 1 ते 2 लाख रुपये लागत असल्याचं या ऑडिओमधील महिलेकडून बोललं जात आहे। तर समोरून व्यक्ती फक्त एन्जॉय करण्यासाठी मुलगी हवी आहे असं बोलत असल्याचं ऑडिओ समोर आलाय। एका सकट त्या भरपूर अन्याय करत होत्या। तिथे मला पण त्यांनी गोड बोलून नेलेलं, का राहण्यासाठी नेलं आश्रमात। नंतर घरातली कामं वगैरे करायला लावतात, चांगले चुंगले कपडे घाला, खायला बिला देतात, नंतर 4 माणसं बोलवतात। आणि अशा मीच नाही भरपूर महिला आहेत की त्यांच्यावर अत्याचार झालाय। आणि मी जेव्हा हे काम करायला नकार दिला त्यावेळेला त्यांच्या भावानी बोलवून आश्रमाची पाहणी केली, तसेच त्या महिलेच्या घराची देखील पाहणी केली। त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यातील एक पीडित महिला जी आहे ती लोणंद येथे राहणारी आहे असं कळालं। तिची माहिती काढून आम्ही एक टीम तिच्या शोधार्थ पाठवली। ती सातारा येथे मिळाली। मग त्या महिलेला घेऊन आम्ही कराड तालुका पोलीस स्टेशन येथे आणलं आणि तिची जी काही तक्रार आहे ती ऐकून घेतली। त्याप्रमाणे तिने तक्रार दिल्याप्रमाणे या जे महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे त्यांनी तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध करून त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडले व तक्रार दिल्याने त्याप्रमाणे आम्ही तक्रार नोंद केली आणि त्या पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 73।